नोकरीच्या शोधात रोशन हिंडत होता. पेपरमध्ये येणाऱ्या जाहिराती पाहून तो दररोजच नोकरीच्या शोधात निघायचा. रात्री दमून थकून रूमवर यायचा. गेले कित्येक वर्ष त्याचा हा कार्यक्रम चालू होता, पण अजून त्याला नोकरी मिळत नव्हती. जिथे त्याला नोकरी मिळेल अशी खात्री वाटायची, तिथे आधीच कोणी वशिल्याचा पोचायचा. रोशन एम.फार्म झालेला होता. रोशनच्या आईवडिलांना वाटत होते की रोशनने घराची जबाबदारी घ्यावी. रोशनच्या 2 मोठ्या बहिणी लग्नाच्या होत्या. त्याही पदव्युत्तर शिक्षण झालेल्या होत्या. रोशन मुंबईत राहत होता. त्याने ठरवलं की आता स्वतःचा बिझनेस करायचा. त्याने नजीकच्या बँकेत जाऊन तपास केला, पण त्याला नोकरी नसल्याने कोणी कर्ज द्यायला तयार नव्हते. रोशनने मित्रांची मदत घेण्याचं ठरवलं. सुरुवातीला भांडवल कमी होतं, पण रोशनने ठरवलं सुरुवात करायची. त्याने मित्रांच्या मदतीने पेपर इंडस्ट्रीज टाकली. अनेक ठिकाणाहून वेगवेगळा कच्चा माल त्यांनी गोळा केला. सुपेरियर क्वालिटीचा कागद तयार होऊ लागला. रब कागदापासून कागदी द्रोण, पत्रावळी अशा अनेक वस्तू तयार होऊ लागल्या. जवळच्या मार्केटमध्ये त्या वस्तूची विक्री होऊ लागली. जवळच्या मार्केटमध्ये तेथील स्थानिक लोकांना काम मिळालं. रोशनने हाय क्वालिटी कागद तयार करायला सुरुवात केली. त्या कागदालाही जास्त मागणी मिळू लागली. रोशनच्या इंडस्ट्रीजची भरभराट होऊ लागली. काही वर्षातच रोशनची ओळख मोठा उद्योगपती म्हणून झाली. रोशनने आंतरराष्ट्रीय बिझनेसला पण सुरुवात केली. विविध देशांमधून त्याच्या कागदाला मागणी वाढू लागली. त्याच्या कागदाला आर.एस. ब्रँड म्हणून ओळखले जाऊ लागले. या आर.एस. ब्रँडचा नावलौकिक इतका वाढला की पेपरमध्ये तसेच सोशल मीडियावर सुद्धा रोशनला आर.एस. या नावानेच ओळखले जाऊ लागले. रोशनला आता खूप कमी वेळ मिळायचा, पण तरीसुद्धा आठवड्यातून 1 दिवस रविवार त्याने सुट्टीचा ठेवला. इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्या दिवशी सुट्टी असायची. रोशन रविवारी मित्रांना भेटायचा, त्यांच्याशी विचारविनिमय करायचा. मित्रांनी त्याला पेपर इंडस्ट्रीच्या आणखी ब्रँचेस काढण्याचा सल्ला दिला. रोशनला आणखी आर्थिक मदत मित्रांनी केली आणि रोशनने पुणे, नाशिक, नगर अशा शहरात आर.एस. इंडस्ट्रीज टाकल्या. प्रत्येक शाखांवर त्याने नवीन अधिकारी नेमले. त्यामुळे त्याच्या इंडस्ट्रीत अनेक तरुणांना व त्याच्या मित्रांनाही रोजगार मिळाला. रोशनवर आता जबाबदारी होती बहिणींच्या लग्नाची. वडील रिटायर झाले होते. त्याच्या दोन्ही बहिणी नीता आणि गीताचे लग्न झाले. रोशनने आईवडिलांना मुंबईत राहण्यास बोलवून घेतले. एकदा त्याच्या नाशिकच्या ब्रँचला एक आंतरराष्ट्रीय सेमिनार घ्यायचे ठरले. अनेक देशातील तरुणांना त्यात आमंत्रित करण्यात आले. 2 दिवसीय सेमिनारची भव्य तयारी करण्यात आली. सेमिनारचा दिवस उजाडला. विविध शाखांमधले अधिकारी, स्टाफ या सेमिनारला आले होते. रोशनने त्याच्या आईवडिलांच्या हातून सेमिनारचे उद्घाटन करण्याचे ठरवले होते. सेमिनार हॉलमध्ये सगळे जमले. सेमिनार हॉल डेकोरेट केलेला होता. डेकोरेशनसाठी सुद्धा आर.एस. ब्रँड कागद वापरण्यात आला होता. सगळे हॉलमध्ये बसले. काही मिनिटात कार्यक्रम सुरू होणार तेवढ्यात एक अतिशय सुंदर तरुणी स्टेजवर आली आणि तिने सुरुवात केली. लेडीज आणि जेंटलमन, आय एम मिस सपना. वेलकम टू ऑल ऑफ यू हेअर. तिचं फ्लुएंट इंग्लिश ऐकून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तिने आता मराठीत सुरुवात केली. ती म्हणाली, मी सेमिनारचे उद्घाटन करण्यासाठी आर.एस. ब्रँडचे मालक मिस्टर रोशन आणि त्याचे आई-पप्पा यांना सेमिनारचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करते. रोशन त्याच्या आईवडिलांना घेऊन आला आणि रिबन कापून त्यांनी उद्घाटन केले. उद्घाटन करत असताना रोशन आणि स्वप्ना यांची नजरभेट झाली. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. पहिल्यांदाच त्याने स्वप्नाला पाहिले होते. त्याच्या नाशिक ब्रँचची ती बॉस होती. उद्घाटनानंतर सेमिनार चालू झाला. मध्यंतरी जेवणाची सोय पण केलेली होती. त्यावेळेस स्वप्ना रोशन आणि त्याच्या आईवडिलांना बोलवायला आली. एका राऊंड टेबलवर जेवणाची व्यवस्था केलेली होती. जेवताना त्यांना काय लागेल याचीही चौकशी ती करत होती. रोशनही तिच्याशी बोलत होता. तिच्या मधुर वाणीने आई-वडीलही मंत्रमुग्ध झाले. त्यांनी रोशनला तिच्याविषयी विचारले, पण त्यालाही फारसे काही माहिती नव्हते. स्वप्ना नाशिकच्या जवळ भगूरची राहणारी होती. एका सामान्य परिस्थितीतल्या कुटुंबातील ती होती. एम.कॉम झालेली असल्यामुळे नाशिक ब्रँचचं पूर्ण व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे ती पाहत होती. रोशनला ती आवडली होती. त्याने तिच्याशी ओळख केली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. रोशन मुंबईला तर ती नाशिकला, म्हणून रोशन तिला भेटण्यासाठी मुंबईहून यायला लागला. ही गोष्ट त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आली. त्यांनी स्वप्नाच्या आईवडिलांची भेट घेतली आणि स्वप्नाला मागणी घातली. स्वप्नाला खूप आनंद झाला होता, पण तिला एक भीती होती की रोशनची परिस्थिती आणि तिची परिस्थिती यात प्रचंड तफावत होती. तिने तसे रोशनला बोलून पण दाखवले. रोशनने तिला समजावलं. मुंबईत लग्न करण्याचं ठरलं. आर.एस. ब्रँड मालकाचं लग्न म्हणजे मुंबईकरांसाठी मेजवानीच होती. रोशनने त्याच्या सर्व
शाखांना तसेच विदेशातील त्याच्या ओळखीच्या मित्रांना, नातेवाईकांना लग्नासाठी बोलावले. लग्नासाठी भव्य मंडप टाकून डेकोरेशन करण्यात आले. त्याचं सुद्धा व्यवस्थापन स्वप्नाने केलं. रोशन आणि स्वप्नाच्या लग्नाचा दिवस उजाडला. गोरज मुहूर्ताचं लग्न होतं. मंडपात गर्दी मावत नव्हती. हेलिकॉप्टरमधून नवरदेव नवरी स्टेजवर आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. बडजीच्या मधुर मंगलाष्टकाने, फटाक्यांच्या रोषणाईत आणि डीजेच्या दणक्यात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. रोशन एकुलता एक होता, त्यामुळे आईवडिलांना सांभाळायची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने स्वप्नाला तसे सांगितले. नाशिकला त्याने मोठा बंगला बांधला. आईवडिलांसोबत ते नाशिकला राहू लागले. आईवडीलही कृतार्थ झाले. रोशनचं स्वप्न पूर्ण झाले होते. नोकरीसाठी वणवण फिरणारा एक देहवेडा तरुण उद्योगपती झाला होता. आजच्या युवा पिढीसाठी रोशन एक आदर्श होता.